जागा वाटपाची बैठक फिसकटली आहे। आघाडीत तणाव निर्माण झालाय। शरद पवार गट आणि ठाकरे गटात आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाकडून पुन्हा चर्चेची तयारी आहे, तर निर्णय राष्ट्रवादीच्या प्रतिसादावर अवलंबून आहे। या संदर्भात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी। महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या असून काल राष्ट्रवादी शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटामध्ये या ठिकाणी बैठक पार पडली होती। मात्र या ठिकाणी समविचारी जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत या बैठकीतून काढता पाय घेतला होता। या संदर्भात या ठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वेगवेगळे आरोप केलेले आहे। या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नेमकी भूमिका काय आहे या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहे, मी त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भाऊ, काय सांगणार? काल या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये जागा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, काय सांगाल? आता कसं आहे की आमचे जे स्टँडिंग नगरसेवक आहे त्याच जागांवर आणि त्याच प्रभागामध्ये त्यांनी दावा केला की ह्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत। हे कोणालाही समजतं, त्यांनाही समजतं, आम्हालाही समजतं आणि लोकांनाही समजतं की ह्या जागा मिळणार नाहीत। पण त्यांनी त्याच जागा मागितल्या आणि मग त्या कसा देणार, आणि मग त्यांनाही समजलं म्हणून ते मीटिंगमध्ये चर्चा केली आणि निघून गेले। समविचारी पक्षांसोबत नेहमीच आमचा आग्रह राहिलेला आहे की आपल्याला जर भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी थांबवायचं असेल, भारतीय जनता पार्टीच्या समोर आव्हान उभं करायचं असेल आणि गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही म्हणून लोकांना ते आपल्याला सांगून लोकांना आपल्याला जळगाव शहराचे ब्लूप्रिंट तयार करून विकासाचे शाश्वत विकास करण्यासंदर्भात आश्वस्त करायचं असेल तर सर्वांना मिळून त्या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। आणि हाच उद्देश घेऊन येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक लढण्याचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलेलं होतं। परंतु आता मला असं वाटत नाही की ते या सर्व गोष्टींना तयार आहेत, म्हणून आम्ही आमच्या 75च्या 75 जागांवरती शिवसेना मशाल या चिन्हावरती निवडणूक लढण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत आणि आमच्याकडे सक्षम निवडून येणारे देखील या ठिकाणी उमेदवार आहेत। पण स्वबळावर लढण्याचा निर्णय या ठिकाणी शिवसेना उभाठाने घेतला आहे। आगामी काळात नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव। दुःखद बातमी, ज्येष्ठ शिल्पकार राम